हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. मी प्रवीण आणि आज आपण जाणार आहे एका स्पेशल ठिकाणी जिथे आहेत झोपलेले हनुमानजी, म्हणजेच जामसावलीला. ॲप्रॉक्सिमेटली ते नागपूरपासून 70 ते 80 किलोमीटरच्या अंतरावर आहे. आणि आज आपण जवळपास 10 लोक, म्हणजे माझ्या ऑफिसमधलेच आहेत सगळे 10 लोक मिळून आपण जाणार आहे. तर मग आपण आता आवरूया आणि मग आपण जाऊया. हे सगळी आमची गँग आहे. आता आम्ही थांबलोय नाश्त्यासाठी. रॉयल्टी वगैरे काय नाही, मस्त बनवतोय मी एकदम. गाडीमध्ये पेट्रोल टाकण्यासाठी थांबलोय आपण. आता झालं फक्त मोजून, आता इथून फक्त एक 10 किलोमीटर आहे. आणि आता आपण लगेच 10 किलोमीटरवरच मंदिराला पोहोचतोय. आणि आता आपण इथं जामसावलीला पोहोचलेलो आहे. ही कमान आहे. हनुमान जयंतीची तयारी एवढी एकदम अशी मस्त चालू आहे ना, पूर्ण एकदम प्रॉपर मॅनेजमेंट केलं यांनी. आणि मॅनेजमेंट म्हणजे हे MP च्या बाँड्रीवर आहे, छिंदवाडा जिल्ह्यामध्ये येते. साठी वगैरे अशी स्वतंत्र व्यवस्था केली, जिथे म्हणजे इथं हनुमानजीसाठी खूप चालतं. हार वगैरे, गजरे, एकदम असं मस्त मस्त दिसतंय सगळं काही. फायनली आपण इथं हनुमान मंदिराच्या इथं पोहोचलेलो आहे. आपण आता आतमध्ये जाऊया, दाखवतो मी तुम्हाला सर्व काही. मंदिराचा एंट्रन्स आहे, म्हणजे गाभारा. खूप मंदिर मस्त सजवलंय. मंदिराचा मेन गाभारा आहे, जिथे की म्हणजे सध्या एवढी व्यवस्था चालू आहे की म्हणजे हनुमान जयंतीसाठी स्वागत वगैरे करणार आहेत सगळे लोकांचं. आपण आलोय नारळ फोडायचे. इथं आपली गँग आता नारळ फोडते आणि आपण मग आता तो प्रसाद म्हणून खाणार आहे नारळ. मेन मंदिर आणि मंदिराच्या पुढेच एक असा डोंगर पण आहे. जय जय. हे पवन छोट बाळ है. चलो अभी हम चलते हैं बाहर. हो गया हमारा दर्शन वगैरे झाले आपलं. आता आपण जाऊया. आणि मंदिराचा फ्रंट चालू आहे, बेस्ट आहे एकदम. आता त्यांनी नवीन बांधलंय, म्हणजे एकदम असं सुंदर बांधलंय हे मंदिर, जे की पूर्ण म्हणजे दगडी बांधकाम होतं जुनं, हे जुन्या काळचं. त्याला मग नवीन केलंय त्यांनी बऱ्यापैकी. आता पूर्ण म्हणजे खूप मोठं मंदिर आहे. ते ऊन एवढं झालं की आपल्याला बांधावं लागलं रुमाल. आणि आपण आता जाणार आहे माघारी. जाताना फक्त आपल्याला पहिल्यांदा जेवण करायचं आहे आता. आणि जेवण करून मग आपण आता आपल्या रूमवर जाणार आहे परत. आणि म्हणजे प्लॅनमध्ये चेंजेस पण होऊ शकतात, कारण इथून सृजनचं घर जवळच आहे. आपण जमलं तर सृजनच्या घरी पण जाणार आहे. ॲप्रॉक्सिमेटली 50 किलोमीटर आहे त्याचं घर. जमलं तर त्या घरी जाणार, नाहीतर मग थेट आपण आता इथनं रूमवर जाणार आहे.
आता आमचं जेवण झालंय. जेवण करून आम्ही चालणार आहे आता इथून. जाम चौलीच्या खाली झालं की ते एक हॉटेल होतं, तिथं आम्ही थांबलो होतो जेवायला. ये बिल आया है और प्रवीण ये बिल पे कर रहा है. सृजन पे करेगा अभी ये. पवन अंकल बिल पे करेंगे.